व्याजदराने ती स्वीकारली जाते आणि तीच ठेव बँक कर्जदाराला कर्जाच्या रूपात ठेवीपेक्षा जास्त व्याजावर ती देते. हा झाला मधला बँकेचा नफा. बँक आपले खर्च भागून आपल्या ठेवीला व्याज देते, कर्जदाराला कर्जाचं व्याज देते. हे झालं. आणि याच्यात वावगं काही नाही, हे अर्थशास्त्राचं गणित आहे. प्रबोधन जास्त नाही, तुम्हाला फसवणूक नाही. राष्ट्रीयकृत बँकेची विश्वासार्हता आपण तपासू शकतो. दुसरा भाग झाला विम्याच्या क्षेत्रातला. अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. प्रत्येक कुठल्याही इन्शुरन्सच्या योजनेमध्ये गुंतवणूक करताना त्या योजनेतील होणारा नफा हा ग्राहकांना दिला जातो. प्रत्येक योजना आपण तुलनेनं बघू शकतो. कुठल्या याच्यात प्लॅन मध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळतात, थोडाफार फरकानं जास्त फरक कुठल्या प्लॅन मध्ये नसतो.